बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप पाठवल्याची माहिती मिळते। शिवसेना युबीटीमध्ये देखील हालचालींना वेग आलाय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने कायदेशीर सल्ला घेतल्याचे समजतंय। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन रंगतोय। ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। व्हीप पाठवल्यानंतर बैठकीला अनुपस्थित राहिलेले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। त्यामुळे संसदीय दलाची तातडीची बैठक ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला व्हीप बजावल्यानंतरही जे खासदार अनुपस्थित राहतील त्यांच्यावर आता पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, ज्या प्रकारे शिवसेनेकडे जाण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत ते पाहता ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी कसा प्लॅन आखला जातोय? आपण पाहिलं तर एक पत्र अध्यक्षांना लिहिलेलं होतं आणि ज्यामध्ये अशा पद्धतीचे फुटीर गट जर आला तर त्यांना मान्यता देऊ नये आणि त्याचबरोबर कायद्याच्या तरतुदी त्यामध्ये सांगितलेल्या होत्या आणि याच अनुषंगानं आणखीन एक प्रयत्न ठाकरे गटाच्या वतीनं केला जातोय। संसदीय दलाची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि त्याला उपस्थित राहण्यासाठीच्या एक व्हीप खासदारांना पाठवला गेल्याची माहिती आहे आणि व्हीप पाठवल्यानंतर बैठकीला जे अनुपस्थित राहतील त्यांच्याकडनं शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं देखील माहिती समोर येते आहे। आणि ही बैठक तातडीची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं या सगळ्यामध्ये कायदेशीर बाबी लक्षात घेऊन आणि पूर्व अनुभव लक्षात घेता कायदेशीर पावलं उचलण्याची तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर सल्ला देखील घेण्यात आलेला आहे। संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात आलाय। कृष्णा, ही बैठक नेमकी कधी होतीये, कुठे होतीये? या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही, मात्र अगदी थोड्या वेळातच हे स्पष्ट होईल। संजय राऊत हे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील आणि या सगळ्या घडामोडीवरती त्यांचं स्पष्टीकरण देतील। मात्र सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अशा पद्धतीचा एक व्हीप बजावण्यात आला असल्याची माहिती आहे आणि या अनुषंगानं पुढील हालचाली आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळतील। कृष्णा, पुन्हा एकदा पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। आता जो आकडा कळतोय तो आहे 5 खासदार हे सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत असं बोललं जात आहे। ओमराजे निंबाळकर त्यासोबतच राजाभाऊ वाजे यांची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे। अनिल देसाई, अरविंद सावंत हे अजूनही ठाकरेंसोबत असल्याचं बोललं जातं। असं असल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार या सगळ्या खासदारांवर कारवाई होणार नाही का? तर हा जो काही कायदेशीर पेच आहे तो शिवसेना कसं सोडवणार? पण असं आहे की जोपर्यंत स्पष्ट होत नाही आहे की किती खासदार आहेत ते यावरनं हे सगळ्या पुढच्या बाबी आपल्याला लक्षात येतील। आपण जर काल पाहिलं तर काल माध्यमांना आष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली होती की मी कुठेही जाणार नाही, माझी बनावट सही केली जाऊ शकते। मात्र तरी देखील आज ते आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत किती खासदार आहेत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या सगळ्या कायदेशीर बाबी आपल्याला ग्राह्य धरता येणार नाहीयेत आणि त्यामुळे अगदी स्पष्ट 11 वाजता हे सर्व खासदार आहेत ते ओम बिर्लाला भेटतील अशा प्रकारची माहिती येते आणि त्यानंतरच निश्चितप्रमाणे आकडा 5 आहे, 6 आहे की आणखी 7 आहे हे देखील निश्चितपणे स्पष्ट होईल। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे का की केवळ सह्या असतील तरी ते चालणार आहे, या सगळ्या अनुषंगानं तपासणी होईल आणि त्यानंतरच आपल्याला या बाबी स्पष्ट होऊ शकतील। कृष्णा, आणखी एक प्रश्न, जेव्हा पक्षामध्ये पहिली मोठी फूट झालेली होती, जेव्हा मोठ्या संख्येने आमदार शिंदेंसोबत गेले होते तेव्हाही आपण पाहिलेलं होतं की अशीच पावलं ठाकरेंकडून उचलण्यात आली होती। अगदी अलीकडे जेव्हा टीएमसी मधले 20 खासदार हे बाहेर गेलेले आहेत तेव्हा देखील टीएमसी पक्षाकडून अशाच पद्धतीनं पावलं उचलण्यात आली होती। तरी देखील ते खासदार गेले, त्यांना त्या पक्षामध्ये ते विलीनीकरण झालेलं आहे। आपण पाहतोय की कितीही अशा प्रकारची पावलं उचलली तरी ते यशस्वी होत आहेत। तर ज्या प्रकारे ठाकरेंचे आता प्रयत्न सुरू आहेत पक्ष वाचवण्यासाठी किंवा या खासदारांमध्ये एक मोठा पेच निर्माण करण्यासाठी, ते प्रयत्न खरेच यशस्वी होऊ शकतात। कृष्ण, तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात।